आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे न फुटणारे क्रिस्पी साबुदाणे वडे। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत। हे रात्रीचे भिजत घालायचे का सकाळी खूप छान होतात, नाहीतर तुम्ही 4 तास भिजत घातले तरी चालेल। बघा कसे टम्म फुगलेले आहेत, एकदम मस्त असे खूप मस्त आपले साबुदाणे फुललेले असे। आणि त्यासाठी मी घेतलेले आहेत उकडून बटाटे। 4 ते 5 बटाटे घ्यायचे, इथे मी 5 घेतले आहेत। जसं तुम्हाला 4 पाहिजे असेल तर 4 घ्या, इथे मी 5 घेतलेले आहे। बटाट्यामुळे बाइंडिंग छान येतं वड्याला, त्यामुळे वडे खूप क्रिस्पी होतात। मिरची, तिखट हिरवी मिरची आणि जिरं याचा आपण मिक्सरला हे कूट करून घेतलेलं आहे, म्हणजे वाटून घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाण्याचा भरड। हे आपण साबुदाण्यामध्ये घालायचे, त्यासाठी मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे, साखर घेतलेली आहे चवीप्रमाणे। आणि चटणीसाठी, गोड चटणीसाठी मी दही घेतलेली आहे इथे। आणि खोबऱ्याच्या चटणीसाठी, व्हाईट चटणीसाठी नारळाची चव आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत। आणि आपले वडे तळण्यासाठी तेल। आता पहिले आपण बटाटे याच्यामध्ये साबुदाण्यात टाकून घेऊ। असेच आपण हाताने कुस्करून टाकूया, एक एक करत। ते चांगले उकडलेले आहेत ना, ते होतात मॅश। आता आपण मिरचीचा ठेचा टाकू, दाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ टाकू, थोडीशी साखर टाकू। आता आपण हे सर्व कालवून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे, सर्व एकजीव करून। आता काय करायचं, आता आपण जरासा पाण्याचा हात घ्यायचा, थोडासा असा पाण्याचा हात असा करायचा आणि असा गोळा उचलायचा, असे गोळे करायचे। आणि मग त्याला एकदम चपटा पण नाही करायचा असा, आणि एकदम फुगरा पण नाही करायचा, म्हणजे ते फुलतात पण। आपण लाडू कसे करतो त्याप्रमाणे असं असं करू, मग नंतर त्याला अशा प्रकारे आपण हे असे सगळे वडे करून घेऊ। आता आपण चटणी करून घेऊया। आधी दहीची चटणी करून घेऊया गोड, पण त्याआधी आपण ना तेल तापत ठेवूया वडे तळण्यासाठी बारीक याच्यावर। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि याच्यात तेल टाकून घेऊ, म्हणजे आपल्या एका साईडला तेल तापेल। आपण चटणी करून घेतो ना, तोपर्यंत आपलं तेल तापेल। आता आपण ही दही आहे ना, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया दही। आपली गोड चटणी, साबुदाणा वड्याबरोबर गोड चटणी आणि खोबऱ्याची चटणी खूप छान लागते। आता याच्यात आपण साखर घालून घेऊ, गोड दह्याची चटणी खूप छान लागते। मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपण साखर टाकून घेतली। आता थोडंसं चवीप्रमाणे आपण ना मीठ टाकून घेऊया, थोडंसं बस। आणि आता असं मस्तपैकी प्लेन करून घेऊया आपण दही अशी, असं एकदम प्लेन करून घ्यायचं। ही पहा, आपली गोड चटणी झालेली आहे दहीची। आता आपण खोबऱ्याची बाजूला करू। आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊ। आता आपण मिरची आणि खोबऱ्याची चटणी अशी तोडू। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तिखट टाकू शकता, पण बस झाले एवढ्या 4 मिरच्या, कारण आपले साबुदाणा वडे तिखटच आहेत। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं,
थोडीशी नावाला अशी चवीला साखर बस. आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये, थोडासा पाणी घालून वाटून घेऊ. अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बघा चटणी. तर आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये. अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी झालेली आहे हे बघा. आणि ही आपली गोड चटणी दहीची. आपलं तेल आपण तापत ठेवलेलं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे चांगलं. आता गॅस बारीकच आहे आपला, तापलेलं आहे. बारीकच करून घ्यायचं. आणि आता आपण एक साबुदाण्याचा गोळा टाकून बघायचा आणि आता जरा फास्ट करायचा. मग आपल्याला कळेल आपला जो हे साबुदाणा. हां बघा वरती आला साबुदाण्याचं हे. आता आपण गॅस परत बारीक म्हणजे बारीक पण नाही करायचा, मीडियम हायवरती. बारीक लोमध्ये तळायचाच नाही आहे वडा, नाही तर आपला साबुदाणा तेल पिळेल आणि तेलकट वडे होतील. त्यामुळे आपल्याला मीडियम ह्याच्यावरतीच हे करायचे. आता आपण एक एक सोडून देऊ वडे. मीडियम फास्ट, थोडा पहिलं टाकताना जरा फास्टच करायचा आणि मग नंतर थोडा मीडियम आचवर ठेवायचा. आता ना लगेच फिरवायचा नाही साबुदाणा वडा, त्याला हात पण नाही लावायचा. जरा खालून होऊन द्यायचं ते. जरा घाई नाही करायचं, जरा होऊन द्यायचं. खालून झाला ना का मग त्याला फिरवायचा, तोपर्यंत त्याला हात नाही लावायचा. हे पहा आपले वडे आता आपाप असे वर आले. आता आपण ते बघूया असे हे करू. आता आपण त्याला चमच्यानेच फिरून घेऊया. अशा प्रकारे आपले बघा झालेले. आता आपण काढून घेऊ. चांगले निथळून घेऊया. आपण काढून घेऊ. तेल साफ निथळून घेऊया. गॅस बंद करू. हे पहा आपले असे वडे आपण टिश्यू पेपरावर काढून घेतले, म्हणजे जेणेकरून ते एकदम सुके होते. आता बघा तुम्हाला मी दाखवते असे आपले. हे बघा कसे कुरकुरीत झाले बघा, बघितले. आता आपण चटणी सोबत याला सर्व करू. बघा केवढे आपले क्रिस्पी झालेले आहेत. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.